लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज, हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंद आवाज. बरोबर आहे. सर्वप्रथम सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज प्रत्येक स्त्री देवाचा मार्ग घेत आहे, त्याचप्रमाणे पुढे जात आहे. तर त्यांना प्रत्येक स्त्रीनं स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतः कशी भरारी द्यायची अशा कुटुंबवान महिलांचा सत्कार झाला पाहिजे. आणि प्रत्येक समाजात प्रत्येकाला सन्मान, प्रत्येक स्त्रीला सन्मान दिला पाहिजे, सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. त्याचप्रमाणे प्रत्येक स्त्रीला आदर आहे आणि तिचा आदर करणं हे अत्यावश्यक आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये आज पुढे आहे. आज आपल्याला लाभलेल्या आदरणीय सर्जन मॅडम, सिव्हिल हॉस्पिटल, आदरणीय दिवस मॅडम, ॲडव्होकेट मॅडम, त्याचप्रमाणे डॉक्टर वगैरे सगळेच असे प्रत्येक क्षेत्रात, त्याच नाही तर समाजातल्या कानाकोपऱ्यात प्रत्येक स्त्री ही जशी काम करत आहे. प्रत्येक स्त्री अशी म्हणजे सकाळी उठल्यापासून मुलांचं करण्यापासून ते पूर्ण संघर्षात्मक जीवन जगून सुद्धा तिचं कर्तव्य पार पाडून नोकरी करत आहे. प्रत्येक क्षेत्रात उज्ज्वल भवितव्य घडवत आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक क्षेत्रात आज ती पुढे आहे आणि खरं तिची सन्मानाची ही जी गोष्ट आहे ती 8 मार्चच जागतिक महिला दिन केवळ नाही तर प्रत्येक दिवस आहे तिचा आणि प्रत्येकीनं पुढे आणि पुढेच जायला पाहिजे. त्यासाठी माझ्या सर्व कर्तृत्ववान महिलांना सॅल्यूट, कारण मी पोलीस खात्यात असल्यामुळे. त्याचप्रमाणे मी जागतिक महिला दिनाची एक सुंदरशी कविता बनवलेली आहे. आम्ही सावित्रीच्या लेखी, आम्ही सावित्रीच्या लेखी मोठ्या झालोत शिकून, सात ज्ञानाची मिळाली साऱ्या क्षेत्रात टिकून. माझी माई सावित्री ज्ञान ज्योत पेटविली, ज्ञान घरी आता व्हायला लागली. घरातील मुली आम्ही आता निघत बाहेर, मी ज्ञानाचा प्रकाश असो सासर माहेर. लढा अस्तित्वाचा आता आम्ही टिकवून ठेवू, सारे क्षेत्र गाजवून नाव सावित्रीचे घेऊ. माता सावित्रीने आम्हा दिले शिक्षणाचे अस्त्र, माता सावित्रीने आम्हा दिले शिक्षणाचे अस्त्र. नमवितो शत्रूलाही हाती लेखनीचे अस्त्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळातर्फे महिला दिनानिमित्त जो कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे, खरंच अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे. यावरूनच कळतं की बस चालवणं असो की देश चालवणं असो, स्त्रिया ह्या कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी नाहीयेत. आपल्या हातात जर धुरा दिली तर आपण राष्ट्र सुद्धा अतिशय उत्कृष्टपणे चालवू शकतो. आता झालेलं ऑपरेशन सिंदूर असो, जे की महिलांनी लीड केलं होतं, मागच्या वर्षीचा मिळालेला आपला वर्ल्ड कप असो, जे की आपल्याला महिला क्रिकेटरने मिळवून दिला होता. तर महिलांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये, आरोग्य क्षेत्रामध्ये, राजकारण क्षेत्रामध्ये, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, सर्व क्षेत्रामध्ये आपली बाजू धडाडीने दाखवून दिलेली आहे की आम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी नाहीये. सर्व महिलांना मी सांगते की तुम्ही खरंच खूप समृद्ध आहात. निसर्गाने आपल्याला सशक्त बनवलेलं आहे, तर आपल्याला ती आपली शक्ती ओळखण्याची गरज आहे. आपण समाजाचं, घराचं देखभाल करता करता स्वतःकडेही लक्ष द्या, स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. परत एकदा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ परभणी विभागामध्ये परभणी बसस्थानक येथे जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी विभागीय कार्यालय, विभागीय कार्यशाळा, विभागीय भांडार शाखा व परभणी आगारातील सर्व महिला कर्मचारी, पर्यवेक्षक, अधिकारी यांचा येथे हा कार्यक्रम घेण्यात आला. त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे आणि दरवर्षी आपण हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने साजरा करून एक चांगला उपक्रम आणि पार पाडत असतो. अशाप्रमाणे यावर्षी आम्ही आगारात साजरा केलेला आहे. ज्या काही महिला आहेत तो सत्काराने महामाळाचा केलेला आहे. महिला वाहन सत्कार आगारामार्फत वेळोवेळी करतो. चालक तर ठीक चांगला आहे, त्याचाही आम्ही सत्कार करतो. आता सामाजिक महिला सगळीकडे महिलांना आरक्षण दिले असल्यामुळे मोठ्या प्रमाणात महिला
सत्कार करतो. योग्य सन्मान त्यांना देतो.